बुलढाणा जिल्ह्यात गॅस तुटवड्याच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। मात्र जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की जिल्ह्यात गॅसचा कुठलाही तुटवडा नाहीये। संपूर्ण देशभरात गॅस तुटवड्याच्या चर्चांदरम्यान बुलढाणा जिल्ह्यातही नागरिकांनी घाबरून गॅस सिलेंडरसाठी गर्दी केली। अनेक ठिकाणी गॅस एजन्सी समोर रांगा लागल्याचे दिसतंय। मात्र जिल्हा प्रशासनाने या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलंय। बुलढाणा जिल्ह्यात दररोज सरासरी 10,000 गॅस सिलेंडरची मागणी असून सध्या 25,000पेक्षा अधिक सिलेंडर उपलब्ध आहेत। याशिवाय गॅसचा पुरवठा नियमित सुरू असून नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन प्रशासनाने केलंय। सोशल मीडियावर गॅस तुटवड्याबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे। सद्यस्थितीत आपल्या जिल्ह्यात गॅसचा पुरवठा नियमित सुरू आहे। आपल्याला पूर्ण जिल्ह्यामध्ये 10,000 सिलेंडर आपल्याला दररोजचा लागतात आपल्याला, आणि आपल्याकडे जवळपास 25,000 सिलेंडरचा साठा आहे आणि दररोजची पण आपल्याकडे आवक सुरू आहे। त्यामुळे तुटवडा आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेही नाही सद्यस्थितीत। व्यावसायिक गॅसची सद्यस्थिती, व्यावसायिक गॅस वितरण सध्या थांबवलेलं आहे, पण पुरवठा काही दिवसांनी तो पण शासनाच्या आदेशानुसार पुढील आदेशानुसार सुरळीत होईल। पेट्रोल डिझेल पण आपल्याकडे सध्या सुरळीत सुरू आहे। पेट्रोल डिझेलचा साठा कुठेही नाही। जिल्हाधिकारी महोदय यांच्या वतीने मी आवाहन करतो की काही समाजकंटकांकडून गॅसचा तुटवडा आहे असं भासवलं जात आहे, परंतु अशी कोणतीही परिस्थिती नाही। नागरिकांनी पॅनिक होण्याची आवश्यकता नाही। काही गॅसच्या साठेबाजीबाबत काही तक्रारी असतील तर त्यांनी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल।